Good morning, students. Today we are going to complete last of our poems from group of poems under metaphysical poetry. First we have studied John Donne's poem, then Henry Vaughan, and this is George Herbert. ही जॉर्ज हर्बर्टची कविता आहे. The poem is named Collar. पोएमचं नाव आहे कॉलर. I will talk about the title Collar afterwards, but before that we should know something about the biographical details of a writer so that we can understand poem in a better way. चांगल्या पद्धतीनं कविता शिकण्यासाठी समजून घेण्यासाठी आपल्याला लेखकाची थोडी बहुत माहिती पाहिजे. So I am going to talk about George Herbert, who was born in 1593. 1593 is a time when Shakespeare started writing dramas. Shakespeare was finding his foot or establishing his foot on the ground of literature, on the ground of drama. Romantic poetry or Elizabethan artistic expression was strong. त्या कालावधीमध्ये एलिझाबेथन काळातलं जे कलात्मक एक्सप्रेशन होतं ते स्ट्रॉंग त्या कालावधीमध्ये सुरू झालं होतं. अशा वेळी इन अ ब्युटिफुल काउंटी नेम्ड वेल्श नावाची जी सुंदर काउंटी होती त्या काउंटीमध्ये त्याचा जन्म झाला. वेल्स इज ॲज सिमिलर टू आवर सह्याद्री माउंटेन्स. वेल्स हा जो एरिया आहे तो एरिया हा आपले सह्याद्री माउंटेन्स जे आहेत त्या माउंटेन्सशी त्याचा बऱ्यापैकी सह्याद्री माउंटेन्सशी त्याचा साधर्म्य आहे. सो वेल्श काउंटी इज अ लिटल बिट लाईक आवर एरिया, आपल्या एरियासारखाच आहे. वन मोर इम्पॉर्टंट थिंग दॅट ही वॉज फ्रॉम अरिस्टोक्रॅटिक फॅमिली. अरिस्टोक्रॅटिक फॅमिली मीन्स रॉयल फॅमिली, a family related with king's life, king's family, राजाच्या कुटुंबाशी संबंधित कुटुंबामध्ये त्याचा जन्म झाला. and so his childhood he got best education. he was sent in Westminster school. वेस्टमिन्स्टर स्कूलमध्ये त्याला पाठवलं गेलं. त्यानंतर he went in Trinity College and even after becoming graduate from that college he became teacher in the same college. त्याच कॉलेजमध्ये तो शिक्षक झाला. फर्स्ट ही बिकेम अ फेलो. फेलो इज ए सिनियर टीचर इन द स्टाफ. लॅटर ही वॉज प्रमोटेड टू द पोस्ट ऑफ रीडर. रीडर इज पोस्ट ऑफ असोसिएट प्रोफेसर. इन 1618 ही बिकेम रीडर ऑफ रेटोरिक. रेटोरिक म्हणजे आपण जे भाषण कौशल्य आहे, भाषण कौशल्य शास्त्राचा तो रीडर झाला, असोसिएट प्रोफेसर झाला. He was made public orator by the university. Means nowadays there are PROs, public relation officers. Similar posts were there in the university. Means he was called public orator. The advertisement, spreading good word about the university was his duty. So he went as representative of university in society and talked about education. शिक्षणाबद्दल किंवा तत्वज्ञानाबद्दल तो बाहेर जाऊन बोलायचा. सो हिज रेप्युटेशन ॲज अ ओरेटर इट ग्रीव इन सिग्निफिकन्स. त्याचं बोलण्याचं कौशल्य एवढं वाढलं की ही गॉट इलेक्टेड फ्रॉम मॉन्टगोमरी कॉन्स्टिट्युएन्सी ॲज खासदार म्हणून निवडून आला 1624 मध्ये. In 1626 he was given a place of deacon in the church. चर्चमध्ये त्याला डेकॉन म्हणून पद दिलं. and later he was made the priest. आणि नंतर त्याला priest म्हणून डिक्लेअर केलं होतं. now these are important places. here is की आस्पेक्ट ऑफ हिज लाईफ. त्याच्या जीवनाचा एक महत्त्वाचा मुद्दा इथं आपल्याला अनुभवायला मिळतो. ही वॉज अ पॉलिटिशियन अँड पॉलिटिशियन वॉज ए रिलिजियस सेंट. नाउ दिस टू थिंग्स आर सेपरेट. या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. पॉलिटिकल पर्सन कॅनॉट बी अ सेंटली पर्सन. In politics, you know
what one has to do. एखाद्याला काय करायला लागतं राजकारणामध्ये आपल्याला माहिती आहे. So he was a successful politician. To become a खासदार is not easy thing. So he had become member of parliament in 1624 and afterwards he was made a priest. So in his heart there was conflict between his political ambitions, त्याच्या राजकीय महत्वाकांक्षा आणि त्याच्या धार्मिक महत्वाकांक्षा याच्यामध्ये संघर्ष होत होता आणि तो संघर्ष त्याच्या कवितेमध्ये आपल्याला अनुभवायला मिळतो. सो हिज नोईंग समथिंग अबाउट हिज लाईफ इज इम्पॉर्टंट. द थीम ऑफ स्ट्रगल इन हिज हार्ट, व्हॉट टू जॉईन, वेदर रिलिजन ऑर पॉलिटिक्स, धर्म जॉईन करायचा का राजकारण जॉईन करायचं, याबद्दलचा जो संघर्ष होता त्या संघर्षावर त्यांनी कविता लिहिल्या. अँड ही डिड नॉट राईट पोएम्स टू पब्लिश, आणि प्रसिद्ध करण्यासाठी त्यांनी कविता लिहिल्या नाहीत. बट हिज फ्रेंड निकोलस फेरार नावाचा त्यांचा जो एक मित्र होता, ही पब्लिश्ड हिज पोएम्स पोस्ट्युमसली मीन्स आफ्टर हिज डेथ. कोणत्याही लेखकाचं मृत्यूनंतर प्रकाशित होणारं लिटरेचर जे असतं त्याला पोस्ट्युमस लिटरेचर म्हटलं जातं. सो हिज पोएम्स वेअर पब्लिश्ड पोस्ट्युमसली आफ्टर हिज डेथ अँड दे वेअर नेम्ड द टेम्पल्स. त्यांचं नाव काय दिलं होतं? टेम्पल्स नाव दिलेलं होतं. नाव इन धिस बुक, इन धिस अँथॉलॉजी ऑफ पोएम, 1633 मध्ये पब्लिश केलेल्या या अँथॉलॉजीमध्ये there were poems and all the poems were written about his crisis, त्याच्या मनातला संघर्ष. what to choose a priesthood or to become a politician and have material life. that crisis majorly figures in his poems. हा जो संघर्ष आहे, हा संघर्ष त्याच्या कवितांमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. after becoming a priest, he was once you see there is one proverb, एकदा वाघाच्या तोंडाला जर रक्त लागलं तर he does not miss that taste, he does not forget that taste. Similarly, once a man is interested in politics, it is very hard for him to shift in religious, because religion demands from you sacrifice, religion demands from you nobleness of mind. तुमच्याकडून धर्माची अपेक्षा असते की तुम्ही चांगलं वागावं. सो पीपल डू नॉट बिकम वारकरी सहजासहजी होत नाहीत लोक. दे डू नॉट वियर दॅट माळ, बिकॉज विथ इट समथिंग कम्स, त्याच्याबरोबर काही जबाबदाऱ्या येतात, त्याची मर्यादा तुमच्यावर पडते. बट जॉर्ज हर्बर्ट वॉज सो सक्सेसफुल इन गिविंग अप हिज वर्ल्डली इंटरेस्ट. जीवनामधल्या ज्या भौतिक सुविधा आहे याबद्दल त्याला वाटणारा जे अट्रॅक्शन होतं ते सोडून देण्यामध्ये तो एवढा यशस्वी झालेला की ही हॅज बीन कॉल्ड ॲज ए सेंट ऑफ द मेटाफिजिकल स्कूल ऑफ पोएट्स. म्हणजे त्याला म्हणजे या परंपरेमधला संत कवी म्हणून त्याला प्रतिष्ठा मिळाली. धिस itself tells us, ही गोष्ट स्वयंश्रुत आहे, म्हणजे स्वतः ती गोष्ट सांगते, द रेप्युटेशन ऑफ जॉर्ज हर्बर्ट. जॉर्ज हर्बर्ट ऑल्सो हॅज रिटन सम पोएम्स, आणखीन काही त्यांनी कविता लिहिलेल्या आहेत. द कंट्री पार्सन म्हणजे ग्रामीण पुजारी नावाच्या पुस्तकामध्ये त्यानं त्या कविता लिहिलेल्या आहेत. अँड जोक्युला प्रोड्युलम इज ए कलेक्शन ऑफ प्रोवर्ब्स, म्हणींचं एक कलेक्शन त्यानं जोक्युला प्रुडेंटम या पुस्तकामध्ये प्रकाशित केलेलं आहे. नाव दिस इज बिकॉज ऑफ ऑन हिज पार्ट ही वॉज अ पायस पर्सन. पायस मीन्स रिलिजियसली डिवोटेड. लुक, देर आर पीपल हू आर सेंटली बाय नेचर बट दे आर नॉट पायस. The pious person is the person who is devoted to, means if I am devoted to Lord Vithala,
and the ideas related with the sect of Lord Vitthala, Varkari Sampradaya, then I am pious person. Then I have saintly character, sacred nature, means that kind of thing was attached with him. Now let us talk about his poem. आता आपण त्यानं लिहिलेल्या या कवितेवर विचार करू. The title of this poem is The Collar. खरी गोष्ट म्हणजे त्याच्या कवितेचं जे टायटल आहे तेच टायटल आहे की कॉलर. सो दिस कॉलर, व्हॉट इज मिनिंग ऑफ कॉलर? कॉलर इज ए बेल्ट. कॉलर म्हणजे काय आहे? बेल्ट. हा बेल्ट कोणाचा बेल्ट? द बेल्ट विच इज टाईड अराउंड नेक ऑफ अ डॉग. कुत्र्याच्या मानेभोवती घातलेला जो पट्टा आहे त्या पट्ट्याला कॉलर म्हटलं जातं. नाउ धिस कॉलर लिमिट्स मुवमेंट्स ऑफ डॉग. याच्यामुळं काय होतं? कुत्र्याच्या हालचालीवर मर्यादा येते. डॉग कॅनॉट गिव्ह फ्री प्ले टू हिज डिझायर. ही कॅनॉट रन हिअर अँड देअर. ही हॅज टू वॉक, रन, bark by the control of that belt. Belt is something which functions as a limiting aspect of dog's movements. Similarly, when we put certain dress, when I put a jacket of a teacher, this jacket itself limits my behavior. माझी वर्तणूकवर लिमिटेशन ते टाकतं. म्हणजे ॲज अ टीचर आय हॅव टू बिहेव, आय हॅव टू ऑब्झर्व सर्टन मॉरल कंडक्ट. आय कॅन डू सम थिंग्स, आय कॅनॉट डू सम थिंग्स. आय हॅव टू ऑब्झर्व सर्टन डिसिप्लिन इन माय लाईफ. ॲज अ टीचर माय ड्रेस टेल्स मी that you have to behave like this. When you wear dress of a lawyer's black coat, it does mean that ethically you cannot try to imbalance justice. You cannot support injustice. So ethically these limitations are on you because of your black coat. So black coat, my jacket functions as a belt on the neck of a dog. कुत्र्याच्या मानेवरचा तो पट्टा आणि माझा ड्रेस हा एकच काम करतो. माझ्या पर्सनॅलिटीला मर्यादा घालण्याचं काम तो करत असतो. सिमिलरली अ प्रीस्ट or a religious person of different sects, they need to wear different costumes. वेगवेगळे कॉस्ट्युम्स त्यांना घालायला लागतात ना. अँड दोज कॉस्ट्युम्स आर लिमिटेशन्स ऑन देम. आणि ते कॉस्ट्युम्स हे त्यांच्यावर मर्यादा घालणारे असतात. नाव ॲज जॉर्ज हर्बर्ट हॅज बिकम अ प्रीस्ट, he had to wear the dress of a priest, and that dress he felt was like functioning like a collar. आणि तो ड्रेस त्याच्या मनावर त्या कुत्र्याच्या अंगावरच्या बेल्ट सारखं काम करत होता. so he was upset about the limitations which were set on his personality. त्याच्या व्यक्तिमत्वावर ज्या मर्यादा घातल्या गेल्या होत्या त्या मर्यादाबद्दल तो अपसेट होता. सो ही वॉन्टेड टू प्रोटेस्ट. त्याला प्रोटेस्ट करायची होती. सो ही प्रोटेस्टेड. ही सेड दॅट ॲज ए पॉलिटिशियन, ॲज ए कॉमन मॅन, आय हॅव एन्जॉयड बेटर लाईफ दॅन आफ्टर बिकमिंग अ प्रीस्ट. प्रीस्ट बनायच्या अगोदर मी कितीतरी चांगलं जीवन अनुभवलेलं आहे. आय हॅड फ्रीडम, आय कुड डू एनिथिंग. मी काहीही करू शकत होतो. But this thing has set limitation on my personality and I will not tolerate it now. आणि मग मी हे काय आता सहन करणार नाही. अशा प्रकारचा विचार त्यांनी या कवितेमध्ये मांडलेला आहे. and every day he passes, he is troubled with this thought. So he tries to revolt. But when he tries to revolt, the God calls him, my child, and the writer accepts
the writer responds, the religious piety or devotional nature of George Herbert makes him accept God, though he is troubled by limitations put on him by his profession. त्याच्या पेशानं त्याच्यावर टाकलेल्या मर्यादांचा त्याला जरी त्रास होत असला तरी सुद्धा ज्यावेळी तो रिवोल्ट करायला जातो, देवापासून बाजूला जायला लागतो, त्यावेळी देव त्याला जो हाक मारतो, देव त्यावेळी त्याला माय चाइल्ड म्हणतो, त्यावेळी तो रिस्पॉन्स देते की ओ माय लॉर्ड. And he sacrifices all, means he sacrifices his personality, his feelings, his expectations, his ambitions for the sake of God. This is the central idea or the topic discussed in this poem. Now let us read the poem. आता हा टॉपिक कसा या कवितेमध्ये एक्सप्रेस केलेला आहे याचा आपण अभ्यास करू. But before studying this, let us refresh what are the characteristic qualities of metaphysical poetry. Metaphysical poetry च्या ज्या कॅरेक्टरिस्टिक आहेत त्याच्यावर आपण थोडासा फोकस टाकूया, कारण का याच क्वालिटीच्या संदर्भामध्ये आपण ही कविता बघणार आहे. सो देअर इज फर्स्ट थिंग इज सडन बिगिनिंग. सडन बिगिनिंग हे एक त्याचं लक्षण आहे. दुसरी गोष्ट म्हणजे विविध इमेजेस, प्रतिमा ज्या वापरलेल्या आहेत त्या साजिवंत प्रतिमा वापरलेल्या आहेत. देन देअर इज कन्सिट. तर कन्सिट म्हणजे काय? कन्सिट इज अ काइंड ऑफ मेटाफोर. हे सुद्धा एक प्रकारचं मेटाफोर आहे. काय आहे? मेटाफोर आहे, सिमिली आहे. पण जनरल सिमिली आहे ना, त्या जनरल सिमिलीपेक्षा कन्सिट हे वेगळं असतं. म्हणजे बघा, आपण तुलना करत असताना तुझा चेहरा गुलाबासारखा दिसतोय, याच्यामध्ये काही अडचण नाही. म्हणजे हे सरळ सरळ लक्षात येते की ही गोष्ट बरोबर आहे. पण कुत्र्याची कॉलर आणि म्हणजे प्रिस्टच्या अंगावरचा ड्रेस याच्यामधली जी तुलना करण्याचं दाखवलेलं आहे, ही जी तुलना आहे इट इज कॉल्ड कन्सिट. म्हणजे ही तुलना फार ओढून ताणून केली गेलेली आहे. हे आपण मेटाफिजिकल पोएट्रीमध्ये पाहिलेलं आहे. तर ही एक गोष्ट इथं आपल्याला पाहायला मिळते. अँड द अदर क्वालिटीज ऑफ मेटाफिजिकल पोएट्री वी विल स्टडी. मीन्स वी शुड हॅव दीज थिंग्स इन अवर माइंड बिफोर वी स्टार्ट रीडिंग द पोएम. कविता वाचायच्या अगोदर या गोष्टी आपल्या डोक्यामध्ये असायला पाहिजेत मेटाफिजिकल पोएट्रीच्या. सडन बिगिनिंग अशी म्हणजे माझा अचानकपणे कशासाठी केली जाते? सडन बिगिनिंग कशासाठी केली जाते? तर वाचकाचं लक्ष अट्रॅक्ट व्हावं. म्हणजे समजा आपण अशीच कविता तशी पण आपण वाचत नाही ना, परंतु पहिल्याच ओळीमध्ये आपल्याला धक्का बसला. धक्का तंत्र जे आहे, धिस स्ट्रॅटजी is part of writing one act plays. One act plays, not street plays. Street plays are performed in bazaar and nobody is looking at you. So they begin with big sound of dhol or a cry of an actor, so that the people who are around you, they are attracted your sound and they gather around you. That is its strategy. That is the schema which enables the street play to attract attention. Similarly, sudden beginning means conversational beginning is the part of metaphysical poetry. Now what is there you see? पहिली गोष्ट काय झालेली आहे की the George Herbert had seen better days as a politician. Now he has become a priest. आता तो काय बनलेला आहे? धर्मगुरू बनलेला आहे. नाउ व्हॉट इज प्रॉब्लेम यू सी? आता प्रॉब्लेम काय झाला की व्हेन आय बिकम प्रीस्ट इज गुड थिंग बिकॉज दे आर रिस्पेक्टेड इन सोसायटी. बघा, धर्मगुरू होणं किंवा त्याच्यामध्ये कोणतरी होणं, धर्मातल्या काही काम करणं, पुजारी होणं, कारण त्याला समाजामध्ये फार मोठी ही असते ना. आता ती परिस्थिती वेगळी आहे.
Science has made lot of progress, but in the 16th century, the person who enjoyed religious reputation was highly respected in society. म्हणजे तो रिस्पेक्ट पाहिजे होता, पण तो रिस्पेक्ट असला तरी सुद्धा सत्तेबरोबर जे फ्रीडम येतं तो फ्रीडम त्याला मिळत नव्हता. सो ही हॅड टू लिमिट हिज लाईफ, ही हॅड टू बिहेव इन सर्टन वे, अँड दॅट वॉज नॉट लाईक्ड बाय द पोएट. आणि त्याला विशिष्ट नियम पाळावे लागायचे, ते त्याला आवडायचं नाही, आणि म्हणून त्याला वाटायचं की आता आपल्याला हे नको आहे. सो ही रिबेल्ड, आणि म्हणून त्यानं रिबेल केलं, म्हणून त्यानं संघर्ष करायला सुरू केली. आणि ही सेड नो मोर. सो धिस नो मोर इज अ सडन बिगिनिंग. अशा प्रकारची जी बिगिनिंग आहे. आय स्ट्रक द बोर्ड. स्ट्रक म्हणजे हिट. स्ट्रक म्हणजे काय? हिट. आय स्ट्रक द बोर्ड अँड क्राईड अँड शाउटेड नो मोर. आता हे चालणार नाही. आय विल अब्रॉड. आय विल अब्रॉड. आय विल गेट डाऊन फ्रॉम द शिप ऑफ रिलिजन. जे जहाज आहे त्या जहाजावरून आता मी खाली उतरेन. व्हॉट? Shall I your sigh and pine? Sign means subscribe. Means shall I your agree with your rules and feel pain? सतत मी तुमचंच ऐकायचं का? आणि सतत मी दुःखीच राहायचं का? Sad and serious, somber. Means religious field is related with seriousness, and seriousness is a sign of pain, sign of ruin. मग असंच मी जगायचं का? माय लाईन्स अँड लाईफ आर फ्री. माय लाईफ इज फ्री. इफ आय रिबेल आय विल बी फ्री. फ्री ॲज द रोड. आणि कसा फ्री असेल? फ्री ॲज द रोड. रोड कॅन गो एनिवेअर. यू माइट हॅव सीन वेन यू लुक ॲट द रोड. रोड इज सिम्बॉल ऑफ फ्रीडम. रस्ता हे स्वातंत्र्याची प्रतिमा आहे. असं मीन्स लाईक रोड आय वॉन्ट टू फील. लूज ॲट द विंड. वाऱ्यामध्ये असाच फडफडणारा, म्हणजे जिथं मनाला येईल तिकडं जाणारा, असा वाऱ्यामध्ये फडफडणारा मी असावा. ॲज लार्ज ॲज स्टोअर. आणि एवढा मोठा, म्हणजे एखादी मोठा स्टोअर खाना असावा, त्या स्टोअर सारखा एवढा मोठा मी असावा. शॅल आय बी स्टील इन सूट? शॅल आय देन कॅन आय विअर द सूट देन? मी मग माझा हा ड्रेस त्यावेळी वापरू शकेन का? दिस इज अ जेन्युइन क्वेश्चन. इफ आय वॉन्ट फ्रीडम आय हॅव टू गिव्ह अवे माय ड्रेस. आय हॅव टू गिव्ह अवे माय प्रिन्सिपल्स. दिस इज स्ट्रगल ऑन द पार्ट ऑफ एव्हरीबडी. पोएट्री ॲज सच, कविता टेल्स अस about general principles of life. Though George Herbert has this conflict in the context of religion, जरी धर्माच्या संदर्भामध्ये आणि राजकारण या संदर्भामध्ये जॉर्ज हर्बर्टला जरी हा संघर्ष असला, तरी सुद्धा एव्हरी इंडिव्हिज्युअल इज टॉर्न बिटवीन टू स्टँडर्ड्स. एव्हरीबडी वॉन्ट्स सम मटेरियल ग्रोथ अँड एव्हरीबडी इज लिमिटेड बाय सोशल एक्सपेक्टेशन्स. सो एव्हरीबडी हॅज टू चूज. अँड दिस कॉन्फ्लिक्ट इज कॉन्फ्लिक्ट ऑफ एव्हरीबडी. हा जो संघर्ष, हा प्रत्येकाचा संघर्ष आहे. फक्त हा धार्मिक बाबीमध्ये तिथं असल्यामुळं त्याच्या संदर्भात लागू केलेला आहे. परंतु हा प्रत्येक जण विचार करतो की मी हे निवडू का ते निवडू, आणि हे निवडलं तर माझ्यावर या मर्यादा येतील. हा संघर्ष प्रत्येकाचा असतो. शॅल आय बी स्टील इन सूट? हॅव आय नो हार्वेस्ट बट अ थॉर्न? मला फक्त काट्यांचीच सुगी मिळेल का? म्हणजे फक्त मला काटेच कापावे लागतील का? टू लेट मी ब्लड अँड नॉट स्टोअर. विल इट मेक मी ब्लड ऑल द वाईल? मीन्स विल इट मेक मी ब्लीड? त्याच्यामुळं मी कायमच माझ्यातून रक्त वाहत असेल का? विल आय नॉट बी एबल टू रिस्टोअर माय सेल्फ? मला पुन्हा एकदा कॅन आय नॉट गो बी मीन्स ॲज गुड? मीन्स कॅन आय नॉट एक्सपिरियन्स द फ्रुट्स ऑफ लाईफ? जीवनाची ते फळं मला पुन्हा मिळणार नाहीत. व्हॉट आय हॅव लॉस्ट विथ कॉर्डियल फ्रूट? डू यू थिंक दॅट आय हॅव लॉस्ट? मीन्स ही क्वेश्चन्स हिमसेल्फ दॅट इफ आय परसिस्ट इन दिस, ही वॉन्ट्स टू
release himself from all the limits. The limits which he says that they are pricking me like thorn. काट्यासारखे ते मला बोचतायत. And their prick has started bleeding me. Can I not be restored to normal life? What I have means, have I lost these good fruits for all the while? आता ही जी चांगली फळं आहेत ती मी कायमस्वरूपी गमावून बसलोय का? Sure, there was wine before my sighs did dry it. There was corn before my tears did drown it. Now these lines, wine and bread, have a religious importance in Christianity. Christianity मध्ये याला एक धार्मिक महत्व आहे. When one day before the crucifixion, म्हणजे येशू ख्रिस्ताला ज्यावेळी सुळावर दिलं त्याच्या आदल्या दिवशी येशू ख्रिस्त ऑफर्ड ब्रेड अँड वाईन टू कॉन्ग्रिगेशन. ही सेड that bread is my body and wine is a soul. So these symbols, wine and bread, stand for sacrifice of Yeshu Christ. Sacrifice for human sin. मानवी पाप जे आहे, मानवाचा जो पापीपणा आहे त्याबद्दल केलेला तो त्याग आहे, स्वतःचं दिलेलं जेवण आहे आणि त्याचं सिम्बॉल ब्रेड आणि वाईन आहे. सो शुअर देअर वॉज वाईन बिफोर माय साईज डिड ड्राय इट. मीन्स देअर वॉज वाईन, there were these religious ideologies, there were these thinkings, this kind of conflict was there before me. अशा प्रकारचे संघर्ष याच्या अगोदर सुद्धा बरेच जणांनी केले असतेच ना. There was corn, even there was bread before me, before my tears did drown it. माझ्या अश्रूंमध्ये बुडल्याच्या अगोदर सुद्धा तिथं ब्रेड होता. Is the year only loss to me? Is this loss of me? Several people must have felt the same suffocation from the suit of priest. राज म्हणजे एखादी भूमिका स्वीकारण्यामुळं होणारी जी गुदमर आहे, घुसमट आहे, ती घुसमट याच्या अगोदर बऱ्याच जणांनी अनुभवली असेल. Have I no base to crown it? Suppose I persist in this profession, मी याच्यामध्येच राहिलो तर मला काही बक्षीस मिळणार नाही का? क्राउन मीन्स, बेस मीन्स क्राउन्स और लॉरेल्स. पूर्वी एखाद्याचा आता आदर करायचा म्हटलं तर मानपत्र दिलं जातं. तुम्ही बघत असाल दर आठवड्याला एक मानपत्र दिलं जातं. पण पूर्वी एका झाडाची फांदी दिली जायची. दॅट वॉज क्राउन, दॅट वॉज गिफ्ट, दॅट वॉज ॲप्रिसिएशन. सो ही सेज दॅट हॅव आय नो बेज टू क्राउन इट. मला आता पुन्हा कोण त्याच्या फांद्या देणार नाहीत का, बक्षीस देणार नाही का? नो फ्लावर्स, नो गार्लँड्स गे. कोण फुलं देणार नाही का? का कोण आनंदी माळा देणार नाही? ऑल ब्लास्टेड मीन्स दिस माय सिच्युएशन हॅज मेड एव्हरीथिंग ब्लास्टेड. एव्हरीथिंग हॅज बीन सिकन्ड. प्रत्येक गोष्ट आजारी पडलेली आहे माझ्या जीवनामधली. ऑल वेस्टेड, सगळं वाया गेलेलं आहे. नो सो, नो नॉट सो माय हार्ट, but there is fruit and thou hast hands. असं नाही, हे माझ्या मना की मीन्स even though I may not be given appreciation by the society, but if I renounce, there is a fruit. मी जर ह्याचा त्याग केला तर मला माझं पुन्हा सुखकर जीवन मला जगता येईल ना. You have all the fruits at your hands,
Recover all the sigh-blown age, one double pleasure, leave thy cold dispute of what is fit and what is not. Instead of thinking about whether it is good to go backward or to trade ahead, आता पुढे चालत राहायचं का पाठीमागे जायचं, हा जो संघर्ष आहे ना तो सोडून दे. And if you give up that struggle, then you will double your pleasure. If you forsake your cage, तुझा पिंजरा तू सोडून गेलास, this dress, this religious thing which is functioning as a collar around, if you slip out of it, तू त्याच्यातनं मान काढून घेतलीस तर you will double your pleasure. And this cold reasoning, हे निरस विचार काय उपयोगाचा नाही ना. गिव इट अप. forsake thy cage, तुझा पिंजरा सोडून टाक. thy rope of sands, this is, now you see, forsake thy cage, thy rope of sands. वाळूची दोरी कधी कोणाला बांधून ठेवू शकेल का? नो. सो दिस वाळूची दोरी मीन्स दिस वीक chains around you which you can easily break, and once you break them your happiness will become double. So give it. My better understanding tells me to leave the religion, to leave this kind of life and fall back on the life of happiness, materialistic life, which petty thoughts have made, and made to thee good capable to enforce and draw and be thy law. Now what these thoughts are petty thoughts. हे जे विचार आहेत ना हे फार छोटे विचार आहेत. And those thoughts are working like a cable. ते तुला एका दोरीसारखे काम करायला लागलेले आहेत. And they have pulled your soul up. They have pulled your soul up and they have put limitations on you. त्याच्यामुळे तुझ्यावर मर्यादा घातल्या गेलेल्या. While thou didst wink and wouldst not see, means as long as you are neglecting this, you are unable to see the truth. Until then, जोपर्यंत तुला सत्य दिसत नाही तोपर्यंत ही गोष्ट अशीच राहणार. But these are very simple things. Give them away. Away. Take heed. I will abroad. But then he says, away. I will do that thing. I will give up. No longer I will put this dress. No longer I will be in this religious text. Call in thy death's head there. Tie up thy fears. Call in that priest and hang up your fears there. तुमच्या ज्या भीती आहेत त्या तिथे तुम्ही टांगून ठेवा. He that forbears to suit and serve his need deserves his load. ज्याला forbears means संयम पाळतो, ज्याच्याकडं हा ड्रेस वापरण्याचा संयम आहे आणि जो त्याच्या गरजा भागवतो त्यालाच हा लोड वाहणं सोपं आहे ना. You want something different, so you give it up. But I raved and grew more fierce and wild at every word. And when I was arguing with my conscience, मी ज्यावेळी माझ्या स्वतःशी संघर्ष करत होतो विचारांचा, त्यावेळी मला प्रत्येक शब्दाबरोबर मला असं वाटत होतं की somebody was calling me child. And that call I felt was call of my God. And I responded, my Lord. म्हणजे शेवटी या संघर्षामध्ये जिंकतं कोण तर त्याचा जो सेंटली नेचर होतं ते इथं जिंकतं. ही गोष्ट या संपूर्ण कवितेमध्ये ग्रॅज्युअली मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता या कवितेमध्ये ज्या गोष्टी आपण अनुभवल्या तर द फर्स्ट थिंग which is there, I struck the board and cried no more, I will abroad. This is beginning and this is sudden beginning,
अँड धिस काइंड ऑफ बिगिनिंग इज कॉल्ड कोलोक्वियल बिगिनिंग. अशा प्रकारची जी सुरुवात आहे त्याला कोलोक्वियल किंवा फॅमिलियर, संभाषणामध्ये जसं अरे ये बघूया बस असं आपण बोलवतो, किंवा आता मी जास्त वेळ सहन करणार नाही, दिस इज द बिगिनिंग विच इज कोलोक्वियल वन. संभाषणामध्ये वापरलेली भाषा इथं आपल्याला पाहायला मिळते. वी हॅव सीन सेव्हरल कॉर्डियल फ्रूट, वाईन अँड ब्रेड, देन ब्लास्टेड, वेस्टेड, गार्लँड्स गे. ह्या ज्या आपण इमेजेस बघितल्या, या सगळ्या इमेजेस सुद्धा विविध आहेत आपल्या डोळ्यासमोर. या कल्पना लगेच येत असतात. तर अशा पद्धतीनं या गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत. आता याच्यामध्ये जे प्रश्न आहेत ते प्रश्न आपण मी तुम्हाला सोडवून दिलेले आहेत. लेट अस सी. फर्स्ट क्वेश्चन इज हू पब्लिश्ड हर्बर्ट्स पोयम पोस्ट्युमसली अंडर द टायटल द टेम्पल. द टेम्पल टायटल अंतर्गत कोणी त्यांच्या कविता प्रकाशित केल्या? निकोलास फेरार. फ्रॉम विच प्रोविन्स हर्बर्ट बिकेम द मेंबर ऑफ पार्लिमेंट? मॉन्टगोमरी. या गोष्टी लक्षात ठेवा कारण की याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारले जातील. वाय हर्बर्ट इज रिगार्डेड ॲज द सेंट ऑफ द मेटाफिजिकल स्कूल ऑफ पोएट्स? बिकॉज ऑफ हिज पायटी अँड सॅक्रेड कॅरेक्टर. त्याचं जे म्हणजे डिवोशनल भक्तिपूर्ण आणि गंभीर असं नेचर होतं, त्यामुळे त्याला या परंपरेतला संत म्हटलं जातं. वाय डज अन इडियम टू स्लीप द कॉलर मीन? व्हॉट डज द अन इडियम स्लीप? ही जी म्हण आहे स्लीप द कॉलर मीन्स टू एस्केप फ्रॉम द लाईफ ऑफ लिमिटेशन. मर्यादेच्या जीवनापासून निसटून जाणं म्हणजे टू स्लीप द कॉलर असं म्हटलेलं आहे. व्हॉट वॉज द हर्बर्ट बाय प्रोफेशन? प्रोफेशननं तो काय होता? प्रिस्ट होता. ओके. अँड देर वेर टू प्रेम्स. ही वॉज पॉलिटिशियन ॲज वेल ॲज प्रिस्ट, बट हिअर priest is the right answer. Then fill in the blanks. George Herbert is a ... poet, metaphysical poet. Herbert became a fellow of Trinity College in 1616. Herbert died in 16 after 41 years. फार छोटं जीवन त्याला मिळालेलं आहे. Then he is posthumously published volume entitled Temple. Jacula Prudentum is a proverbial collection of proverbial sayings. Then the poem contains an account of the rebellious feelings of the poet. त्याच्या बंडाच्या भावना याच्यामध्ये आहेत. आता त्यानंतर थोडीशी मोठी प्रश्नोत्तरं लिहायची आहेत. त्याबद्दल क्रिटिकली ॲप्रिशिएट द पोयम द कॉलर. मी तुम्हाला याच्या अगोदर सांगितलेले की कविता कशी अभ्यासायची आणि कवितेचं उत्तर लिहित असताना सुद्धा कोणत्या बाबीचा विचार आपण करायचा ही गोष्ट तुम्हाला सांगितलेली आहे. आता पहिला प्रश्न काय? क्रिटिकली ॲप्रिशिएट द पोयम. ज्यावेळी एखाद्या कवितेचं ॲप्रिसिएशन तुम्हाला लिहायचं असते त्यावेळी पहिल्यांदा म्हणजे लेखकाच्या बायोग्राफिकल डिटेल्स, त्याच्या जीवनाबद्दलच्या काही गोष्टी तुम्ही लिहायला पाहिजेत. त्यानंतर ती कविता कोणत्या काळामध्ये लिहिलेली आहे हे जर तुम्हाला माहिती असेल तर लिहायचं, नसेल तर राहून गेलं. पण देन यू टॉक अबाउट द थीम अँड इफ पॉसिबल एस्टॅब्लिश रिलेशनशिप बिटवीन थीम अँड द लाईफ ऑफ अ पोएट. कवी आणि कवीचं जीवन आणि ते थीम याच्यामधलं जर संबंध तुम्हाला माहीत असेल तर तो तुम्ही एस्टॅब्लिश करू शकता. त्यानंतर त्या कवितेची समरी लिहायची. समरी म्हणजे त्याच्यामध्ये काय सेंट्रल आयडिया आहे, कशी ती व्यक्त केलेली आहे, थीम कशी एक्सप्लेन केलेली आहे. प्रत्येक कवितेला एक लॉजिकल म्हणजे तुम्हाला अभ्यासाला दिलेली कविता ही उत्तम कविता असते. त्या कवितेमध्ये निश्चितपणे विचाराचा धागा जोडलेला असतो. आपल्याला असंच वाटतं की त्या कवितेत काय नाही, पण त्या कवितेमध्ये सगळ्या गोष्टी असतात. आपलं कुठंतरी चुकत असते, त्यामुळे आपण ते थोडंसं ओरिएंट करून त्याचं एक लॉजिक लक्षात घ्यायचं. आता ही कविता रिबेलियनबद्दल आहे म्हणजे प्रोटेस्ट आहे किंवा बंड आहे म्हटल्यानंतर बंडाचा जो विचार असतो ना तो विचार असतोच. शेवटी काय नाही जमलं तर ते गोष्ट आपण तिथं लिहू शकतो. आणि मग त्यानंतर त्याच्यात वापरलेली पोएटिक डिव्हायसेस मी लेक्चर संपवताना तुम्हाला सांगितले की कोलोक्वियल, कन्सीट्स, पोएटिक फ्रेजेस, इमेजेस याचा वापर. आणि हे सुद्धा थोडंसं आपण या स्टेजनं गेलो तर आपल्याला चांगले मार्क्स मिळतात.
ओके. दुसरा प्रश्न म्हणजे काय, हाऊ डज हर्बर्ट एक्सप्रेस हिज रिबेलियस फिलिंग्स अगेन्स्ट हिज प्रिएस्टली वोकेशन. त्याच्या पेशाविरोधात तो बंड कसं करतो, हे बंड कसं व्यक्त केलेलं आहे हे आपण कवितेचा अभ्यास करत असताना बऱ्याच वेळ सांगितलेलं आहे. तरी पण तुम्हाला थोडक्यात सांगतो की तो राजकारणात होता आणि त्यानंतर प्रीस्ट झाला. त्यामुळं मटेरियल जीवन, भौतिक जीवन आणि हे स्पिरिच्युअल आध्यात्मिक जीवन याच्याबद्दल यातलं कोणतं योग्य याबद्दल मनामध्ये द्वंद्व त्याच्या चालू होतं आणि त्या द्वंद्वामुळं ज्या मर्यादा आत्ता त्याच्यावर पडत होत्या त्याबद्दल त्यानं बंड केलेलं होतं. मग तो त्यासाठी सांगतो पहिल्यांदा की मी आता हे असं करणार नाही, मला बास झाला, हा कंटाळा आला मला, आता मी बंड करणार. परंतु हे ज्यावेळी तो आर्ग्युमेंट करत असतो त्यावेळी त्याला कोणाचा तरी त्याचा सद्सद विवेक त्याला जागृत करत असतो आणि त्यावेळी तो म्हणतो की नाही मी करतोय तेच बरोबर आहे. अशा प्रकारचं हे लॉजिक याच्यामध्ये डेव्हलप केलेलं आहे. हे दुसऱ्या प्रश्नामध्ये आपण दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर लिहित असताना एक्सप्लेन करायचं आहे. थँक्यू. हिअर एंड्स आवर सेक्शन 3rd मॉड्यूल ऑन मेटाफिजिकल वर्ल्ड.